हूँ। प्रिय छात्रों, कैसे हो? अच्छे हो? सभी का खाना हुआ? क्या खाया? सांभर। ओके, आज हम रिवीजन क्लास कर रहा हूँ। आपने रिवीजन क्लास में एक कविता को पढ़ेंगे जो जरूर एग्जाम में आ जाएगा, जरूर एग्जाम में आ जाएगा। वही कविता के कहानी से शुरुआत करता हूँ। ये कहानी से आप जीवन में सक्सेस करना चाहते हैं, यस, सफलता प्राप्त करना चाहते हैं, बड़े बनना चाहते हैं, है ना, अपना लक्ष्य को प्राप्त करना चाहते हैं। ನಿಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನ ಮುಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಿ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಫಲತೆಯನ್ನು ಕಾಣಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಿ, ನಾವು ದೊಡ್ಡದಾಗಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ, ಶ್ರೀಮಂತರಾಗಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಿ, ನಾನು ಈ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಯಾರು ಮಾಡಬಾರದಂತ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ। हम बच्चों को सक्सेस करने के लिए हम कुछ ना कुछ तो प्रयत्न तो करना ही होगा, कोशिश तो करना ही होगा। कोशिश के बिना हम सफलता प्राप्त करने के लिए नहीं होगा। इसलिए बच्चों, मैं एक कहानी सुनाकर आगे बढ़ता हूँ। एक राजा था, उसका एक दरबार था। राजा था, एक दरबार था, दरबार में राज करता था। राज में अधिकारों में बांटना है। सो हमारे भारत देश समस्याओं से भरा हुआ था। सो कहीं से विदेश से एक व्यक्ति आया दरबार में। विदेश से एक विदेशी ने दरबार में आया। सो उन्होंने राजा को एक उपहार दिया, एक तोहफा दिया। और तोहफा था एक पत्थर। उपहार मीन्स गिफ्ट, एक गिफ्ट दिया, तोहफा दिया। तो तोहफा क्या था? पत्थर था, कल्लू, स्टोन। सो राजा बहुत खुश हो गए। विदेशी से एक पत्थर लेकर बहुत खुश हो गए। सो वो पत्थर विदेश का था, वो पत्थर विदेश का था। सो प्राप्त कर लिया। तो राजा क्या किया? अपने दरबार के मंत्री को बुलाया। मंत्री, महामंत्री, कहाँ हो? कहाँ हो मंत्री? इधर आओ, इधर आओ, इधर आओ। सो मंत्री दौड़ के जल्दी के आ गया। महाराज, हुजूर, है ना? सो पूछा, देखो मंत्री जी, मुझे विदेशी ने एक पत्थर दिया है। इस पत्थर से मैं एक क्या मूर्ति बनाना चाहता हूं, एक सुंदर मूर्ति बनाना चाहता हूं। हमारे जो दरबार में जो शिल्पकार है सभी को बुलाओ, सभी को बुलाकर उनको क्या क्या एक सुंदर मूर्ति बनाने के लिए कहो करके बुलाते हैं। सभी शिल्पकार, मूर्तिकार सभी आ जाते हैं। सो देखते हैं उसमें बहुत शानदार शिल्पकार को चुनकर, देखो शिल्पकार
आपने इसको अच्छी एक मूर्ति बनाए, वो मूर्ति जगत में कहीं ना हो, ऐसे सुंदर मूर्ति को आप क्या करना है, रचना है करके बोलता है। सो ठीक है हुजूर, राजा आप जैसे बोलते हैं वैसे ही करता हूं करके मानकर उन्हें पत्थर लेकर जाता है। सो राजा बोलता है 7 दिन में ये काम होना, 7 दिन में ये काम होना करके कहता है, हफ्ते में हो जाना। ठीक है हुजूर, राजा आप जैसे बोले हैं वैसे 7 दिन में मैं ये मूर्ति को लाकर आपको सौंप दूंगा करके कहता है। सो एक शिल्पकार क्या करता है, मूर्तिकार क्या करता है, सो पत्थर को लेकर जाता है अपने औजेरे से हथौड़ा निकालकर क्या करते हैं, हथौड़ा निकाल करते हैं वो मूर्ति को तो तोड़ने का काम करता है। सो मारता है, मूर्ति का पत्थर नहीं टूटता है, टूटता नहीं। कल्लನ್ನ ಹೊಡಿತಾರೆ ಭಾರಿ ಮಾಡುವಾಗ ಆ ಕಲ್ಲು ಮಿಸ್ಕಾಟ ಪುಡಿ ಆಗೇ ಇಲ್ಲ, सोचता होगा, हैरान हो गया कलाकार तो हैरान हो गया। तो बाद में उसको पत्नी को जाके कहते हैं, पत्नी कलाकार के पति था ना, वो पत्नी के देखो इतना बार मारा पत्थर को हथौड़ा से, फिर भी पत्थर नहीं टूटा। सो पत्नी बोलती है, जी आप और एक बार मारो, सो बार मारो, ये नहीं हिला रहा है, नहीं टूट रहा है, मैं क्या करूं? नहीं मुझे नहीं मारना है, मैं थक गया हूं, मेरे इस बार नहीं होता नहीं, एक बार मारो हो जाता है करके बोलती है पत्नी को बात को भी इनकार कर देता है। सो जाकर उस कलाकार जाकर राजा को मंत्री को कहता है, मंत्री जी मेरे से ये कलाकृति बनाने के लिए नहीं होता है, मैं क्या करूं? राजा ने मुझे 7 दिन का वक्त दिया था, समय दिया था, मैं क्या करूं? तो राजा को गुस्सा आता है। फिर भी सभी दूसरों दरबार में था ना, सभी कलाकारों को बुलाकर आपने सामान्य कलाकार को देता है, सामान्य कलाकार को बुलाकर सौंप देता है, देखो हफ्ते में ये आप मुझे कलाकृति देना है। सो बुलाया तो ठीक है हुजूर, मैं जरूर करूंगा करके वो पत्थर को उठाकर ले जाता है। सो क्या करता है, जो टोंक मारता है सो पत्थर कहता है टूट जाता है। तो उसको पत्नी बोली थी और एक बार मेहनत करो जरूर टूट जाएगा बोली। तो पत्नी के बात को नहीं माना था, तो उसने इनकार कर दिया था। इसके वजह से अभी क्या हो गया, क्योंकि 100 बार उस पत्थर को हथौड़े से मारा था, और एक बार मारा तो वो पत्थर टूटने वाला था। ये पहले वाला जो कलाकार नहीं मारा तो सामान्य कलाकार को दे दिया, तो मारा तो पत्थर क्या हुआ, टूट गया है ना, छिले गया। 100 बारी बिल्तु ಹೊರಟು ಆ 100 ಬಾರಿ ಬಿಲ್ತು ಸಹ ಮುಗಿದಿಲ್ಲ, ಅರೆ ಕೊನೆ ಬಾರಿ ಮಾಡುವಂತ ಹೊರದಿಲ್ಲ। ಅರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಕಲಾಕಾರನಿಗೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಅದು ಹೊಡೆದ ಮುಗಿದೋಯ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ 100 ಬಾರಿ ಕಟ್ಟಿದಂತಿತ್ತು ಹೊರತು ಆ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾನೆ ಆತ। ಸೊ ನೆಗ್ಲಿಜೆನ್ಸಿ ಎಷ್ಟು ಇರುತ್ತೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ,
ಒಂದ್ಸರಿ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಿ, ಹೊಸಗಡೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಿರ್ತೀರಿ, ಬ್ರೇಕ್ ಬರ್ತಿರಲ್ಲ, ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತೀಯ, ಮಾಡಿರ್ತೀಯ. ಆದ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಟೈಮಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಭಾಗ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಪರಿಶ್ರಮ ಪಡೆಯಲೇಬೇಕು, ಬರೀತಾನೆ ಇರಬೇಕು. ಈ ಬರೀ ಬಂದ್ವಿ, ಆದರೆ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಅದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಅದೇ ಒಂದು 100 ಸತಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದಾನೆ, ಹೊಡೆದ 100 ಬಾರಿ ಹೊಡೆದ. ಆದರೆ ಕೊನೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಹೊಡೆದ, ನನ್ನ ಕೈಲಿ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ದ, ಸುಸ್ತಾಗಿ ಹೆಂಡತಿ ಹಿಡಿದ್ರು ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಹೋದ, ಆಗಲ್ಲ. ಕೊನೆ ಒಂದು ನೋಡಿದ್ರೆ ಅದು ಎಕ್ಸಾಮ್ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಮಕ್ಕಳ, ಎಕ್ಸಾಮ್ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಆದರೆ ಪ್ರಯತ್ನ ಏನಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೈ ಬಿಟ್ಬಿಡಿ. ಕೈ ಬಿಟ್ಟರೆ ನೀವುಗಳು ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಗುರಿ ಸಾಧಿಸಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. सो सक्सेस होना है, सो हमारे लक्ष्य को प्राप्त करना है, सो हम आगे बढ़ना है, तो हम क्या करना है, तो मेहनत तो करना ही है, कोशिश करना है, प्रयत्न ಮಾಡ್ತಲೇ ಇರಬೇಕು, कोशिश करना है. इसलिए बच्चों आप आज हमारा कविता का नाम है कोशिश करने वालों की हार नहीं होती. छात्रों, कोशिश करने वालों की हार नहीं होती. कविता बहुत बढ़िया है, कविता बहुत बढ़िया कविता है. ये 4 मार्क्स के लिए रखा हुआ है, एग्जाम के लिए 4 मार्क्स के लिए रखा हुआ है. सोहेललाल द्विवेदी इस कविता का रचनाकार है. कौन है? सोहेललाल द्विवेदी रचनाकार है. सो इसके पहले से हमारे हिंदी साहित्य के कवि वरदिंदु ने लिखा है करके माना जाता है. इसके बेटे आपको पता है, एक हीरो है, हिंदी का हीरो है, मालूम? हिंदी में कौन सा है? शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन के पिताजी ना वरदिंदु बच्चन, वो लिखा है पहले. सो साहित्य के रूप में सोहेललाल द्विवेदी ने लिखा है करके माना जाता है. फिर भी बच्चों, सो कौन बनेगा करोड़पति, हिंदी में एक क्विज आ रहा है, कूद आ रहा है ना, उसमें बच्चन, कौन सा बच्चन? अमिताभ बच्चन जी ने इस कविता को गाया था. सो देखिए बच्चों, कविता शुरू करने से पहले हम एक बार मैं पढ़ूंगा, बाद में आप पढ़ना, ठीक है? मेरे साथ गाओगे? मेरे साथ गाओगे? कैसे साथ शुरू करेंगे? लहरों से डर कर नौका, पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से
अंगारों से डर कर नौका पार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जपदाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। नन्ही चींटी जपदाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अकराता है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना कराता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं
हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता ही चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई, देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर भागो तुम, खुद किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, हार नहीं होती। क्या मालूम हुआ? कोशिश करने से कभी ठीक है। देखिए बच्चों, सो कोशिश वचन है, कोशिश कोशिश वचन कौन सा वचन है? तो बहुवचन क्या होना है? कोशिश से। डन। ओके। सो यहाँ एक विलोम शब्द आ गया, यहाँ एक विलोम शब्द हार, हार शब्द का विलोम रूप जीत क्या है? जीत वेरी गुड। क्या है? जीत जीत। सो देखिए यहाँ पुस्तक के एग्जाम में ऐसे शीर्षक के द्वारा भी विलोम शब्द पूछ सकते हैं। सो एक बार पूछा था, हार का हार पूछा गया था, एक बार हार शब्द का विलोम शब्द एग्जाम में पूछा गया था। सो हमने पूछा परीक्षा में कोशिश शब्द का वचन पूछा गया था। सो बच्चों याद रहे आपको। सो लहरों से डरकर नौका। सो नौका कहाँ रहता है बच्चों? समुद्र में, सिंधु में। यस, सिंधु। दोबारा आ गया शब्द
सो अभिनव मनुष्य कविता में पूछा गया था सिंधु, है ना? सिंधु यानी सिंधु में रहता है, सागर में रहता है, सरोवर में क्या रहता है? नौका रहता है, नौका। ಅದಕ್ಕೆ ಹಾಡಿದೆ, ಹಾಡು ಯಾವತ್ತೂ ಹಾಡುತ್ತೆ ನಿಮಗೆ. ಅಂಬಿಕಾ ನನ್ನ ನಂಬಿದೆ ಜಗದಂಬಾರ, ಅಂಬಿಕಾ ನನ್ನ ನಂಬಿದೆ ಜಗದಂಬಾರ. ಸೊ ಯಾವತ್ತೋ ನೋಡಿ ಯಾರಿರುತ್ತೆ? ಅಂಬಿಗರ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ಅಂಬಿಗರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ, ಆ ನಂಬಿಕೆ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಿದ್ದು ನೋಡಿ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಅಲ್ಲಿ ಈಗ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ನೌಕಾ ಇದೆ, ಒಂದು ಹಡಗಿದೆ, ಒಂದು ದೋಣಿ ಇದೆ ಅಂತ ಪರಿಭಾಷೆ. ಎಸ್, ಈಗ ದೋಣಿ ಇದೆ, ಹಡಗಿದೆ. ಹಡಗು ಮುಂದೆ ಅಲೆಗಳು, ಲಹಾರ್, ಲಹಾರ್ ಏನಪ್ಪ? ಅಲೆಗಳು ಕರೀತೀವಿ, ಲಹಾರು ವೇವ್ಸ್, ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ವೇವ್ಸ್ ಕರೀತೀವಿ. ಅಲೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ ಮುಂದ್ಗಡೆ ನೋಡಿ. ಅದನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಆ ಹಡಗು ಭಯ ಪಡ್ತೀವಿ ಗೊತ್ತಾ ಅಲ್ವಾ? ದೋಣಿ ನುಡ್ಸೋನು, ಹಡಗು ನುಡ್ಸೋನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಯ್ಯಪ್ಪ ಅದೇನಪ್ಪ, ಏನ್ ಮಾಡ್ದಪ್ಪ, ಏನ್ ಮಾಡ್ದಪ್ಪ, ಅದೇ ಬಿಡ್ತದಪ್ಪ, ಏನ್ ಮಾಡ್ತದೆ ಏನಾದ್ರು ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ನಾನು ದಾಟಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ ಮಾತಾಡದೆ ಅದು ಆವಾಗ ಸಾಧ್ಯ. ಅಲ್ಲೇ ಇದೆ ಅಂತ ಬಂದ್ಬಿಡ್ದು ಅಂತ ಭಯ ಪಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವನು ಬಿಡಲ್ಲ. ಅದನ್ನ ಹೇಗೆ ತಪ್ಪಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ, ಅದನ್ನ ಹೇಗೆ ಪಾರ್ ಮಾಡಬೇಕು ನಾನು ಅದನ್ನ ಐಡಿಯಾ ಮಾಡ್ದ. ಐಡಿಯಾ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಪಾರ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾನೆ. ನೀವು ಅಷ್ಟೇ ಮಾತ್ರ. ಎಕ್ಸಾಮ್ ಹತ್ರ ಬಂದಿದೆ, ಈಗ SSLC ಎಕ್ಸಾಮ್ ಹತ್ರ ಬಂದಿದೆ. SSLC ಎಕ್ಸಾಮ್ ಅನ್ನುವಂತ ಸರೋವರದಲ್ಲಿದ್ದೀರಾ ನೀವೀಗ? SSLC ಎಕ್ಸಾಮ್ ಅನ್ನುವಂತ ಸರೋವರದಲ್ಲಿದ್ದೀರಾ? ಅದರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಅಡೆತಡೆಗಳು ಬರುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಜ್ವರ ಬರುತ್ತೆ, ನೆಗಡಿ ಬರುತ್ತೆ, ಕೆಮ್ಮುತ್ತೆ, ಹಬ್ಬ ಬರುತ್ತೆ, ನ್ಯೂ ಇಯರ್ ಬಂತು ಅಲ್ವಾ, ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬ ಬಂತು, ಯಾವ್ಯಾವ ಹಬ್ಬ ಬರುತ್ತೆ, ರಜಾ ಹಾಕಬೇಕು, ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ಏನ್ ಮಾಡೋದು? ಹಾಗಾದ್ರೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋದು ಆಗುತ್ತಾ? ಸಮುದ್ರ ಇದ್ದೀರಾ, SSLC ಅನ್ನೋ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಈಜ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಅದು ದಾಟಿ ಹೋಗ್ಬೇಕು, ನಿಂತ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು? ಈಜನ್ನ ಹೊಡಿದೇಬೇಕಲ್ವಾ? ಸೊ ಈಜು ಹೊಡಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಏನು? ತುಂಬಾ ಸರಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಓದಬೇಕು, ಬರೀಬೇಕು, ಮೆಮೊರಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಆ ರೀತಿ ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ನೀನು ಸಾಧ್ಯ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಉದಾಹರಣೆ, ಅಲ್ಲಿ ಅಲೆಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಿದೆ, ವೇವ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ದೋಣಿ ನುಡಿಸೋನು, ಹಡಗು ಅಥವಾ ದೋಣಿ ಅಥವಾ ಹೋಗೋನಿಗೆ ಆ ಅಲೆಗಳನ್ನು ಹೇಗೆ ಆಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಚಿಂತೆ ಇದೆ ಈಗ. ಅದಕ್ಕೆ ಐಡಿಯಾ ಮಾಡ್ದವನು, ಐಡಿಯಾ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ವೇವ್ಸ್ನ, ಆ ಅಲೆಗಳನ್ನ ಪಾರ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಡೋದು. ನೀವು ಅಷ್ಟೇ SSLC ಎಕ್ಸಾಮ್ ಇದೆ, ಈಗ 10ನೇ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಈಗ ಮುಂದೆ. ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಪಾರ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ನಾನು ಪಾಸ್ ಆಗೋಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ತಯಾರಿಗಳನ್ನು ನಡೆಸಬೇಕು, ಹೇಗೆ ನಾನು ಹೇಗೆ ಕುತ್ಕೋಬೇಕು, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಇಡಬೇಕು, 8 ಗಂಟೆ ರಚನೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಎಷ್ಟು ಕ್ವಶನ್ಸ್ ಓದಬೇಕು, ಯಾವ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಓದಬೇಕು, ಹೇಗೆ ಓದಬೇಕು, ಅದನ್ನ ಪೂರ್ವ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭ ಈಗ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಡುವಂತ ಸಂದರ್ಭ ಈಗ. ಇದೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಸಾಧನೆ ಅಲ್ಲ, ಈಗ ಕೊಡೋದು ಸಾಧನೆ, ಈ ಸಫಲತೆನ ಕಾಣಬೇಕು ಅನ್ನೋದು. ಹಾಗಾಗಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋಂಗಿ ಕವಿ ಹಾರ್ ನಹೀ ಹೋತಿ, ಶೀರ್ಷಿಕೆನೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟ ಕವಿ ಸ್ವಯಂಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರು. ಸ್ವಯಂಲಾಲ್ ದ್ವಿವೇದಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೋಶಿಶ್ ಯಾರು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ, ಯಾರು ಪ್ರಯತ್ನ, ಕೋಶಿಶ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಯತ್ನ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಸೋಲೇ ಇಲ್ಲ. ಹಾರ್ ನಹೀ ಹೋತಿ, ಸೋಲ್ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ. ಪ್ರಯತ್ನ ಪಡುವಂತ ಯಾರೇ ಇಲ್ಲ ಅವರು, ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಸೋಲೋದಿಲ್ಲ.
ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋರಿಗೆ ಈ SSLC ಪ್ರಯತ್ನ ಎಕ್ಸಾಮ್ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಪಾಸ್ ಆಗಿ. ಪ್ರಯತ್ನ ಪಡಿ, ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ಈಗಿರೋದು ಮಜಾ, ಈಗಿರೋದು ಎಂಟರ್ಟೈನ್ ಅಂತ. ನೀವು ಕ್ರಿಕೆಟ್ ಮ್ಯಾಚ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹಾಕಲ್ವಾ ಅಲ್ವಾ? ಎಂಟಾದ್ರೆ ನಾನು ವಿನ್ನಾಗ್ತೀನಿ ಅಂತ ಅರ್ಥ, ಟೈಮ್ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಸೋತೀನಿ ಅಂತ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಹಾಕಂತಾರೆ. ನೀವು ಹಾಕ್ಬೇಕು ಡೈರೆಕ್ಟ್ ಹಾಕ್ಬೇಕಿಲ್ಲ, ಹೆಡ್ ಆಗಿರೋದು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ. ಹೆಡ್ ಆದ್ರೆ ನಾನು ಪಾಸ್ ಆಗಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಟೈಮ್ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಸೋಲಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ಸೋಲು ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ ಸರ್ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಪಡಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಪಡ್ತಾ ಮೊದಲ ಎಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಹಂಗೆ ಅವಾಗ ನಿಲ್ಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಕೈಲಾಯ್ತು, ಮತ್ತೆ ಪ್ರಯತ್ನ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀವಿ. ಎಕ್ಸಾಮ್ ಹತ್ರ ಬಂತು, ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹಾಕ್ತೀನಿ ರೈಲ್ಸ್ ಆಗಿದೆ, ಅವಾಗ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಪಾಸ್ ಆಗಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಇನ್ನೂ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಕೋಣ ಅಂತ ಮಾಡ್ತೀಯ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀಯ. ಅಲ್ಲಿ ನೀವು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಷ್ಟು 60% ಇರ್ತೀಯ. ಈ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲಿ 80 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಂದಿರುತ್ತೆ. ಯಾಕೇಳು ಪರಿಶ್ರಮ ಆಗಿರ್ತಿಲ್ಲ, ಆ ಪರಿಶ್ರಮದ ಬೆಲೆ मेहनत या परिश्रम का जो मौल्य था सो लाभ का वो मिले आपको प्राप्त हो गया. ನಾ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೆ 60 ಬರುತ್ತೆ ಅಂತ, 80 ಬಂದಿರ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಪರಿಶ್ರಮ ಆಗಿರ್ತಿಲ್ಲ, ಎದ್ದು 4 ಗಂಟೆಗೆ ಎದ್ದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಟೈಮ್ ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಿರ್ತಿಲ್ಲ, ಎಫೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಮಾರ್ಕ್ಸು ನಾನು 60 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಎಷ್ಟೇ ಬರುತ್ತೆ ನೋಡಿದ್ದಲ್ಲ, 80 ಬಂದಿರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಕೋಶಿಶ್ करना है. ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂತಲ್ಲ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂಥ ಕಷ್ಟಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಇಲ್ಲದೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಣ್ಣ ವಸ್ತು ಕೂಡ ನಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ಮನುಷ್ಯ ಹುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಬದುಕಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡಲೇಬೇಕಾಗಿರೋ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ಳಿ. ನಾನಂತೂ ನಿಜ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಹೇಳ್ಬೋದು, ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ನಾನು ಜೀವನ ಮಾಡಿಸೋಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ನಾನು ಹೇಳಬಹುದು ಅಷ್ಟೇ, ನಾನು ನಿಮಗೆ ಬಂದು ಜೀವನ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾಯಿಲ್ಲ. ಜೀವನವನ್ನು ಕಂಡುಕೋಬೇಕಾಗಿರೋದು ನೀವೇ ವಿನಃ ನಾವಲ್ಲ. ಈಗ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಬಲ್ಲೆ, ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಭಯ ಇರುತ್ತೆ ಹೋಗ್ಬೋದಲ್ಲ, ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕಷ್ಟ ಬರ್ತವೆ. ಆ ಕಷ್ಟವನ್ನು ಮೆಟ್ಟಿ ನಿಲ್ಲಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಡಬೇಕು. ಆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಯಾರು ಪಡುತ್ತಾರೋ, ಯಾರು ಪರಿಶ್ರಮ ಹಾಕಿ ಸಮಯವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಬಳಸ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾನೋ, ಹಾಗಾಗಿ ಅವನಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಲೈಫ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಆ ಲೈಫನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಿ. ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಸೋಮಲಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದಂತಹ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಉದಾಹರಣೆ ಇರ್ತಾರೆ ಇದಕ್ಕೆ ನನ್ನಿ ಚೀಟಿ ಜಪದಾನ ಚೀಂಟಿ. ಚೀಂಟಿ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾ? ಇರುವೆ. ಒಂದು ಸಣ್ಣದಾದ ಇರುವೆ ನೋಡಿ. ಇರುವೆ ತನ್ನ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಋತುಮಾನಗಳನ್ನು ಗಮನಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಮಳೆಗಾಲ, ಬೇಸಿಗೆಗಾಲ, ಚಳಿಗಾಲ. ಸೊ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಆಹಾರ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಅದೇನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹಾಗೆ ವಿಂಟರ್ ಸೀಸನ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಅದು ಆಹಾರವನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸುತ್ತೆ. ಆಹಾರವನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಭೂಗಂಡದೊಳಗೆ ನೋಡಿ. ಒಂದು ಇರುವೆಗೆ ಇರುವಷ್ಟು ಜಾಣತನ ನಮಗಿಲ್ಲ, ಇರುವೆಗೆ ಇರುವಂತ ಮುಂದಾಲೋಚನೆ ನಮಗಿಲ್ಲ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಇರುವೆಗಿದೆ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಊಟ ಸಿಗಲ್ಲ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿದೆ. ನಮಗೆ ಮುಂದೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ದೊಡ್ಡದಾದ್ಮೇಲೆ ಅವಾಗ ನನ್ನ ಲೈಫ್ ಹೇಗಾಗುತ್ತೆ ನಾವು ಕಂಡುಕೋಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ಆ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ ಮನುಷ್ಯನಿಗೆ. ಒಂದು ಇರುವೆಗಿದೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನನ್ನೇ ಚೀಂಟಿ ಚಿಕ್ಕದಾದ ಕಾಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ದಿವಾರ್ पर चढ़ती है. ಅದರ ಗೂಡು ಇಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಪರಿಭಾಷಣ ಮಕ್ಕಳ. ಆಹಾರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಪರಿಭಾಷಣ. ಒಂದು ಆಹಾರದಲ್ಲಿ ಆಹಾರ ಇರುವೆ ಇಲ್ಲಿದೆ, ಗೂಡು ಇಲ್ಲಿದೆ. ಅನ್ನೋದು ಗೋಡೆ ಮೇಲೆ ಅದು ಗೂಡು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೆ. सो दीवार यहाँ है, इसका घोंसला इधर है. देखिए
ವ್ಯರ್ಥ ಆಗಲಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಬಂತು ಇಲ್ಲಿಗೆ, ಮತ್ತೆ ಕೆಳಗೆ ಬಂತು, ಮತ್ತೆ ಗಾಳಿ ಬಂತು, ಮತ್ತೆ ಆಯಿಸ್ತು ಆಗ್ತು, ಮತ್ತೆ ಬೀಳಿತು, ಮತ್ತೆ ಸೋತು, ಮತ್ತೆ ಎತ್ಕೊಂಡು ಓಡ್ಬಂತೆ, ಮತ್ತೆ ಇತ್ತು, ಮತ್ತೆ ಧಾನ್ಯ ಉಳಿತು, ಇದಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಅದೇ ಮತ್ತೆ ಬಿದ್ದಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಬಂತು. ಹೀಗೆ प्रयत्न ಮಾಡಿ 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 कोशिश कर 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 अपने लास्ट अंतिम क्या है जो दूर देखने होता है वो जाकर आपको बना तो सरना करती है। देखिए यहाँ पे कहते हैं नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चलते वक्त सो दीवार पर चलते रहते हैं, दीवार पर घोड़े में होता है, दीवार पर चलते रहते हैं, सो बार फिसलती जाते बढ़ते चलो। मन का विश्वास रगों में साहस बढ़ता है। ಈ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ मन का विश्वास रगों में, ಈ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನರನಾಡಿಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಳ್ಳೋದು ಸಾಹಸ, ಧೈರ್ಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಧೈರ್ಯ ಮಾಡಬೇಕು, ಸಾಹಸ ನನಗೆ ಆಗುತ್ತೆ, ನನಗೆ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀನಿ, ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ನನಗೆ, ಯಾಕೆ ದಡ್ಡ ಅಂತಾರೆ, ಎಲ್ಲ ದಡ್ಡ ಅಂತಲ್ಲ, ನಾನು ಯಾಕೆ ದಡ್ಡನ, ಈ ಮಾಸ್ಟರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಪಕ್ಕದ ಆಂಟಿ ಆಗಂತಲ್ಲ, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಆಂಟಿ, ನನಗೆ ಹಾಗೆ ಆಗುತ್ತೆ, ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದೇ ಬರ್ತೀನಿ, ಇಂಥ ಸಾಧ್ಯತೆ ನದಿಗೆ ತಗೋ ಧೈರ್ಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವಮಾನ ಸಹಿಸ್ಕೊಂಡು ಮುನ್ನುಗ್ಗು, ಭರವಸೆ ಇಡು, ಅದಕ್ಕೆ ಸಮಯಕ್ಕೆ ಪೈಸೆ ಹೇಳ್ತಾನೋ, ಆತ್ಮ पे विश्वास करो। ಸಮಯಕ್ಕೆ ಪೈಸೆ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಆತ್ಮ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ನಂಬಿಕೆ ಇಡದೆ ಇಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ, मन का विश्वास, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ನನ್ನ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ವಿಶ್ವಾಸ ನನಗೆ ಧೈರ್ಯ ಇದೆ ಇರಬೇಕು, ಆ ಧೈರ್ಯ ಮಾಡಿ ಧೈರ್ಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹತ್ತು ನೋಡೋಣ, ಯಾಕಾಗಲ್ಲ, ನಂಬಿಕೆ ಬರಬೇಕು, ವಿಶ್ವಾಸ ಭರವಸೆ ಬರಬೇಕು, ನಾನು ನಂಬಬೇಕು, ನನಗೆ ಯಾರು ಬೇರೆ ಏನೋ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಪಾಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿಜ ಮಧ್ಯಲ್ಲ ಅದ ಗೊತ್ತಮೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ ನಾವು ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಆ ನಂಬಿಕೆ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ನಮಗೆ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಸಫಲತೆಯನ್ನ ಮುಂದಿಡುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಕವಿ ಸ್ವಯಂನಾಥ ಹೇಳಿದವರು ಏನಂದ್ರೆ, मन का विश्वास रगों में छोटी सी चींटी मन में साहस रखकर विश्वास करके क्या करती है, दीवार पर चढ़ती है, सो बार फिसल कर भी क्या करते हैं, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, ना गिरता चढ़ता है, गिरता है, 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 ना अकड़ाता है। ಯಾವ್ದು ಆಗ ಅನುಭವ ನಾ ಸೋತೆ. ಇವತ್ತು 2 ಮಾಸ ತಗೊಂಡೆ, ಎಷ್ಟಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರ ಆಗೋದ್ಯಾ, 2 ಮಾಸ ಎಷ್ಟಲ್ಲಿ 4 ಮಾಸ ತಗೊಂಡೆ, ಸ್ವಲ್ಪ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನೆಕ್ಸ್ಟ್ 6 ಮಾಸ ತಗೊಂಡೆ, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೆಸ್ಟಲ್ಲಿ 9 ತಗೊಂಡೆ, ಓ ಜಸ್ಟ್ ಪಾಸ್ ಆದೆ, ವಾವ್ ಪಾಸ್ ಆದಲ್ಲ, ಓಕೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೆಸ್ಟಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸೋತೆ, 8 ಪಾಸ್ ತಗೊಂಡೆ, ಓ ಜಸ್ಟ್ ಪಾಸ್ ಇದೆ, ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀಯ ಮತ್ತೆ ಪಾಸ್, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೆಸ್ಟ್ ಆಗಿದೆ 15 ಮಾರ್ಕ್ಸ್, ಓ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಬಂತಲ್ಲಪ್ಪ, ಓ ವಾವ್ ನನಗೆ ಆಗುತ್ತೆ, ಕೊನೆಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀಯಾ, ರಿಸಲ್ಟ್ ಟೆಸ್ಟಲ್ಲಿ 20 ಔಟ್ ಆಫ್ ಔಟ್, ನೀನು ಯಾರಿಗಿಂತ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ, ನೀನು ಯಾರಿದ್ದರೂ ನೀನು ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಆವಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಯಾರೂ ನನಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಅವಾಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಟೆಕ್ನಿಕ್ಕೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ, ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಕ್ಸಸ್ ಸಾಧ್ಯ, ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಅಂಕ ಬರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಇರುವೆ ಗೋಡೆ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಆಗಲ್ಲ ಅಂದ್ಬಿಡಿದ್ರೆ ಆಗ್ತಿರಲ್ಲ, ನನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ನನ್ನ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ನನಗೆ ಆಗುತ್ತೆ, ನಾನೊಂದು ಜೀವಿ, ನನಗೆ ಆಗುತ್ತೆ, ಧೈರ್ಯ ಇದೆ, ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ತಾನೇ ಅದು ನನ್ನ ಗೂಡಿಗೆ ಆ ಧಾನ್ಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹಾಕಿದೆ.
ನೀವು ಅಷ್ಟೇ ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕು आप वही करना है विश्वास करो आपका पहला आपका भरोसा करो आप पे धैर्य करो धैर्य करके आगे बढ़ो कौन सा ही समस्या आ जाए ಯಾವುದೇ समस्या बदली कौन सा ही दिक्कत आ जाए आगे बढ़ो देखिए हम यहीं पे कविता पढ़ा था चलना हमारा काम है अरे दर्शन कैसा ಮುಂದೆ ಏನಾದ್ರು ನುಗ್ಗಬೇಕಷ್ಟೇ ನೀವು ಓದ್ತಿರ್ಬೇಕು ಸುಮ್ಮನೆ ಬರಲಿ ಅಂತ ರೋಗ ಬರಲಿ ಏನಾದ್ರು ಬರಲಿ ನುಗ್ಗಿರ್ಬೇಕು परीक्षित झकोड़ीबार्ದು ಹಾಗೆ चढ़कर आके उसकी मेहनत बेकार नहीं होती ಕೊನೆಯದಾಗಿ ಅದರ ಒಂದು ಪರಿಶ್ರಮ मेहनत वो मेहनत ಅಂದ್ರೆ ಪರಿಶ್ರಮ ಯಾವತ್ತೂ ಹಾಳಾಗಿಲ್ಲ ನಾನು ಪಟ್ಟಂತ ಪರಿಶ್ರಮ गिरकर चढ़ना चढ़कर गिरना गिरकर चढ़ना चढ़कर गिरना किया था ना वो गिर के ना वो मेहनत था ना वो मेहनत कभी बेकार नहीं हुआ हार आगिला नष्ट नहीं हुआ क्या हुआ लाभ हुआ आगे नहीं हुई कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती परिश्रम करने ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸುಳ್ಳ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಡಬೇಕು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೆ ಪ್ರತಿಫಲ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ बस हाಗಾಗಿ सब बच्चों सो हम नौका के बारे में जानकारी प्राप्त किया सो नौका जैसे हम क्या करना चाहिए नहरों को पार करके आगे बढ़ना चाहिए तो जीवन में हम क्या करना है कोशिश कई कष्टों क्या करना है तो आपको क्या मिल जाएगा प्रतिफल कौन सा प्रतिफल जीत का प्रतिफल मिल जाएगा जीत का प्रतिफल मिल जाएगा सो उदाहरण देखा था चींटी के बारे में देखा है ना चींटी क्या किया दीवार पर चढ़कर गिरना करना है ना क्या सो उससे क्या मालूम हुआ आपको क्या मालूम हुआ नहीं क्या मालूम हुआ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇರ್ತವೆ ಎದುರಿಸಿ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು ಪ್ರಯತ್ನಿಸಬೇಕು सो मेहनत करने वालों को कभी समझे ना हुआ सो कविता कौन गाएगा अभी मनोज आइए आप कविता गाइए नेक्स्ट रेडी चंदना रेडी स्टार्ट एक पंक्ति असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती चंद्रमा गाएंगे असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। चिदानंद आप आइए असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। शिल्पा आप आइए यहाँ लिखो आइए कविता लिखवा रहे हैं कब कब लिखेगा ऐसे
कौन लिखेगा गर्ल्स में? कौन लिखेगा? अनु कब? यस शंकर आप आओ। सफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षता मैदान छोड़कर मत भागो तुम। किए बिना ही विवेका नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नेत्रावती anything else? क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो और नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर माता भागो तुम। कुछ किए बिना ही जय देकर नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नेक्स्ट असफलता एक भाग्या स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय देकर नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। गुड। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ के बिन जय देना नहीं होती, कोशिश करने वालों की कभी रह गई हार नहीं हार नहीं होती। बल लगाए। नेक्स्ट लोड़ा सफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, कभी रही गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नदी चैन को क्या तुम त्यागो तुम, संबंध का मैदान छोड़कर बन गए तुम। कुछ किया भी जय देकर नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। चंद्रशेखर मालूम हुआ? यस। अनु ने लिखा था, लिखिए अनु, स्पेलिंग मिस्टेक था, स्वीकार दीर्घाना था। गई ठीक लिखा है, देखिए गई, रहा स्पेलिंग मिस्टेक्स, ओके। रहा गई ना ठीक से लिखो, देखिए चा त्या मैदान, गा वहां लिख लिया आपने, भागो तुम, समझे?
किया नहीं बाबा, किया नहीं, किया नहीं, किए। ठीक है, बहुत बढ़िया लिखे आपने। ये एग्जाम के लिए 4 मार्क्स के लिए होता है इस कविता, याद रहे। ये कविता 4 मार्क्स के लिए आपको जरूर रहेगा, समझ रहे ना। अच्छी तरह से आपने इसको कंठस्थ कर लीजिए और एग्जाम में बहुत बढ़िया लिखते हैं। कौन सा भी जल्दी नहीं लिखा है उस पर। सो काटिस्ता ಮಾಡವಾಗಿಲ್ಲ, ವಯಮಲ್ಲಿ ಯಾವ ಕಾರಣ ಕಾಟಿಸ್ತಾ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಮಾರ್ಕ್ ಡಮ. ಪ್ರತಿಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಕಾಮ, ಪುಲಿಸ್ಟಾಪು, ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬಳಸಬೇಕು ವಯಮಲ್ಲಿ. ಆದರೆ ಮಾತನಾಡಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ, ಸುಮ್ಮನೆ ಬರೆದರೆ ಬರೋಲ್ಲ. ಅರ್ಥಾಯ್ತಾ? ಅರ್ಥಿದೆಯಾ? ಓಕೆ, ಸभी को धन्यवाद. ओके.